खरं तर बाळ पहिल्यांदा कुठे निर्माण होतं, तर ते विचारांमध्ये निर्माण होतं एक्झॅक्टली. आणि त्यानंतर ते गर्भात निर्माण होतं. भारतात दररोज 80,000 बालकं जन्माला येत आहेत. पण या 80,000 मधली ऑलमोस्ट ऑल बालकं ही बाय चान्स जन्माला आलेली आहेत, नॉट बाय चॉईस. छत्रपती शिवाजी महाराज बनले नाहीत, त्यांना घडवलं गेलं आणि ती घडवणारी होती माता, ते घडवणारे होते पिता. दगड, विटा, मातीनी, सिमेंटनी बनलेलं हे घर बांधत असताना तुम्ही एवढं नियोजन करताय. मग स्वतःचं वंशाचा दिवा म्हणजे तुम्हा पती-पत्नीच्या प्रेमाचं प्रतीक एक जिवंत व्यक्तिमत्व आपण निर्माण करतोय. मग त्यावेळेला हे नियोजन नको का? म्हणजे बाळं न होण्याचं प्रमाण वाढतंय खूप जास्त. आणि त्यामुळे मग मेडिकल ट्रीटमेंट्स, मेडिसिन्स आणि अशा अनेक गोष्टींना या पती-पत्नींना सामोरे जावं लागतंय. प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी हा स्त्रीसाठी पुनर्जन्म मानला जातो. फक्त फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स घरात आणून दिले आणि हॉस्पिटलला घेऊन गेलं म्हणजे पित्याचा रोल संपला नाही. आपल्या वंशाचा दिवा येणार आहे असं सासू-सासरे समजत असतील, तो पती समजत असेल, तर तुमचा दिवा खरंच जर उत्कृष्ट यायचा असेल, तर पहिल्यांदा तुमच्या या सुनेला, तुमच्या पत्नीला तुम्ही केअर केलं पाहिजे, तिला सपोर्ट केला पाहिजे, तिला ऊर्जा दिली पाहिजे. प्रेग्नन्सीमध्ये जर का तुम्ही चुकीचा आहार घेत असाल, ॲडिक्शन्स करत असाल, तर त्याचा खूप विपरीत परिणाम त्या गर्भावरती होईल. संतती महत्त्वाची आहे का संपत्ती महत्त्वाची आहे? मला वाटतं की हा प्रश्न प्रत्येक पालकांनी स्वतःला विचारावा. ज्यांना संपत्ती महत्त्वाची आहे, त्यांनी मला वाटतं की बाळाचा विचारच करू नये. आणि ज्यांना संतती महत्त्वाची वाटते, त्यांनी मात्र संपत्तीचा विचार करू नये. मग गर्भसंस्कार हे ती महिला किंवा ती स्त्री गर्भवती राहिल्याच्या नंतरच सुरू होतात का आधीपासून प्रोसेस आहे? नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर वास्तव कट्ट्यावरती आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलोय. आपल्याला माहिती आहे की नेहमी आपल्याकडे अधिकारी असतात किंवा व्यावसायिक असतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर येत असतात, परंतु आज एक वेगळा विषय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आज गर्भसंस्कार या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि अर्थातच नाव ऐकल्याच्या नंतर किंवा गर्भसंस्कार हा शब्द ऐकल्याच्या नंतर एक नाव तुमच्या डोळ्यासमोर आलेलं असेल. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विष्णू माने सर. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. सर, गर्भसंस्कार कोच आहेत हे नव्याने सांगायची गरज नाही, कारण आज जर आपण सोशल मीडियावरती या संदर्भात कुठलाही व्हिडिओ पाहिला तर पहिला व्हिडिओ दिसतो सरांचा आणि सरांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या ह्या कल्पनेतून अनेक माता, अनेक बालकं आता ते कसे घडले, काय घडले हे आपण सरांकडूनच जाणून घेऊया. सर, पुनश्च एकदा खूप खूप स्वागत. थँक्यू. खरं तर सर, तुमचे खूप व्हिडिओ मी पाहत होतो. यापूर्वी देखील तुमच्या रील्स यायच्या, तुमचे पॉडकास्ट भरपूर पाहिलेत आणि गर्भसंस्कार हा शब्द त्यावेळेस कळला की नक्की काय आहे. कारण गर्भसंस्कार हा आत्ताचा शब्द नाही आहे, बरोबर. हा खूप पिढ्यांपासून आलेला शब्द आहे. परंतु गर्भसंस्कार कसे होतात किंवा गर्भसंस्कार करावे लागतात हे बऱ्याच मातांना, बऱ्याच भगिनींना हे माहिती नाही आहे किंवा बऱ्याच कुटुंबांना ह्या गोष्टी माहीत नाही आहेत. अगदी अगदी आज बरोबर. जिजामातेने जे केलं ते गर्भसंस्कार होते. त्याच्याकडे त्या दृष्टीने पाहिलं गेलं नाही किंवा तसा विचार लोकांनी केला नाही आणि आज ते काम तुम्ही करताय. नक्की आजही बऱ्याच लोकांना गर्भसंस्कार नक्की काय आहे हेच माहीत नाही आहे. तुमच्याच तोंडून जर ते तर कळलं तर एक बरं. चांगला पॉईंट तुम्ही मांडलात, की आजच्या पिढीला ही संस्कृती, हे कल्चर, जसं तुम्ही जिजामातांचं नाव घेतलंत, तर ह्या प्रोसेसबद्दल माहिती नाही आणि माहिती नसल्यामुळे महत्त्वाचा असा तो अतिमहत्त्वाचा काळ, ती प्रोसेस कुठेतरी हातातनं मिस होते एक्झॅक्टली. आणि मग त्याचा परिणाम त्या बाळाला ॲज वेल एज त्या आई-वडिलांना सुद्धा पुढे भोगावे लागतात. सो गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय आहे? तर खरं तर मी काही वेगळं किंवा नवीन कन्सेप्ट घेऊन आलोय का तर नाही. हजारो वर्षांपूर्वीपासून भारताच्या संस्कृतीमध्ये 16 संस्कारांबद्दल बोललं जात होतं. त्यातला महत्त्वाचा संस्कार जो आहे तो म्हणजे गर्भसंस्कार. कारण गर्भात वाढत असणाऱ्या त्या बाळालाच सर्वगुण संपन्नता प्रदान करणं, पायाच्या नखांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत सर्वांग बनतंय. म्हणजे त्या बाळाचं हृदय बनतंय, बाळाचे लंग्स बनतायत, बाळाचा मेंदू बनतोय, बाळाचं प्रत्येक ऑर्गन बनतोय. इन शॉर्ट एक व्यक्तिमत्वच बनतंय. तर ते व्यक्तिमत्व बनत असताना अंतर्गत त्याच्या ज्या काही क्षमता आहेत, त्याचे जे ऑर्गन्स आहेत, त्याचे जे अंतर्गत सॉफ्टवेअर आहे मी म्हणेन, तर ते संपूर्ण व्यक्तिमत्व बनत असताना जागरूकपणे फोकस देऊन जसं हवं, ज्या गुण, क्वालिटीज, कपॅसिटीज हव्यात त्या पद्धतीनं बनवण्यासाठी प्रयत्न करणं, त्या प्रयत्नांनाच गर्भसंस्कार मी म्हणेन. त्या अच्छा. प्रोसेसलाच गर्भसंस्कार म्हणतात. ओके. मग गर्भसंस्कार हे
ती महिला किंवा ती स्त्री गर्भवती राहिल्याच्या नंतरच सुरू होतात का आधीपासून प्रोसेस असते त्याची आधीची जी प्रोसेस असते खरं तर आधीपासूनची प्रोसेस असते, आधीपासूनच असायला पाहिजे. म्हणजे खरं तर बाळ पहिल्यांदा कुठे निर्माण होतं तर ते विचारांमध्ये निर्माण होतं काय? एक्झॅक्टली. आणि त्यानंतर ते गर्भात निर्माण होतं. सो विचारांमध्ये मी का म्हटलो, जर जगातले आज 7 आश्चर्य आपण पाहिले तर हे 7 वंडर्स सुद्धा पहिल्यांदा कोणाच्या तरी मनात तयार झाले आणि मग ते सत्यात तयार झाले. सो तुमचं बाळ सुद्धा खऱ्या अर्थानं पहिल्यांदा मनातच तयार झालं पाहिजे. इन शॉर्ट, पती पत्नींच्या दोघांमधला जेव्हा संवाद आहे, म्हणजे खरं तर इथे फक्त फिजिकल रिलेशन्स नाही आहेत, तर भावनिक रिलेशन्स खूप महत्त्वाचे असतात. वे विचार करून या बाळाला निर्माण करणं आणि पती पत्नीने त्यासाठी समर्पित होणं आणि त्या पद्धतीचं नियोजन करणं. सो ते नियोजन जे असतं, ते नियोजन महत्त्वाचं असतं आणि मेजॉरिटी टाईम जर आपण पाहिलं तर आपल्या भारतातलं कोणतंही कपल बाळासाठीचं नियोजन योग्य पद्धतीने करताना दिसत नाही. मी नेहमी सांगतो, आज भारतात दररोज 80,000 बालकं जन्माला येत आहेत. पण या 80,000मधली ऑलमोस्ट ऑल बालकं ही बाय चान्स जन्माला आलेली आहेत, नॉट बाय चॉईस. नॉट बाय चॉईस म्हणजे काय? तर आमच्याकडं बाळाला जन्माला घालण्यासाठी आधी विचारविनिमय झालेलं नाही. बाळाच्या जन्मासाठी आवश्यक तो पर्पज, आवश्यक ते कारण कधीच शोधलं जात नाही. फक्त लग्न झालंय म्हणून आम्ही आमच्या बाळाला जन्माला घालतो. आणि असा विचार करून फक्त लग्न झालंय म्हणून जर बाळाला जन्माला घालत असेल तर ते येणारं बाळ खरं तर फक्त या आबादीचा एक हिस्सा बनेल. 146 करोड जनतेला दिशादर्शक असं बाळ एक वेगळं आणि उत्तुंग व्यक्तिमत्व लाभेल याची शक्यता खूप कमी आहे. याचा विचार कोणी करतं? नक्की. 396 वर्षांपूर्वी एका आईवडिलांनी हा विचार केला, त्याच्यावरती नियोजन केलं आणि जगातलं हे एकमेव व्यक्तिमत्व आहे. जन्माला यायच्या आधीच माहिती होते की जन्माला काय यायचं आहे. जन्माला आल्या माहिती होते की जन्माला आल्यानंतर नेमकं काय करायचं आहे. सो या प्रत्येक प्रवासाचं, प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलं आणि म्हणूनच हे माता-पिता आपल्या महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला, संपूर्ण जगाला प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण करू शकले. सो छत्रपती शिवाजी महाराज बनले नाहीत, त्यांना घडवलं गेलं आणि ती घडवणारी होती माता, ते घडवणारे होते पिता. सो त्यांनी जो प्रवास केला, सो छत्रपती शिवाजी महाराज का हवे होते? फक्त वंशाला दिवा म्हणून नाही. आधीच ठरलेलं होतं की हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मला बाळ हवंय. सो पर्पज ठरलेला होता. आणि जेव्हा पर्पज ठरलेला होता तेव्हा 9 महिन्यांचा प्रवास सुद्धा ठरलेला होता. मला बाळ कसं हवंय हे जेव्हा माहिती होतं तेव्हा ते तसं निर्माण करण्यासाठीची ती प्रोसेस त्या 9 महिन्यांमध्ये त्या आईनं, त्या पित्यानं फॉलो केली. तशा पद्धतीनं बाळ घडवलं आणि फक्त तिथेपर्यंतच गर्भात त्या सर्वगुण संपन्नता दिल्या, त्या कपॅसिटीज दिल्या आणि फक्त तिथेच थांबले नाहीत, तर जन्मानंतर सुद्धा पुढच्या ज्या आपण म्हणतो ना ज्ञानदान, त्या ज्ञानाच्या प्रोसेसमध्ये सुद्धा ज्या कार्यासाठी म्हणून बाळ आलेलं आहे त्या कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्किलचंच ज्ञान आईवडिलांनी प्लॅन करून दिलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज 380 वर्षापूर्वी वयाच्या 16व्या वर्षी पहिला गड जिंकतात आणि स्वराज्याचं तोरण बांधतात. क्या बात. सो हे नियोजनाचा प्रभाव आहे. मग असं नियोजन म्हणजे मला नेहमी सांगायचं आहे की साधं आपलं एक ड्रीम होम आपल्याला तयार करायचं असतं, घर बांधायचं असतं. ते ड्रीम होम, स्वप्नातलं घर बांधताना तुम्ही किती नियोजन करता मला सांगा. अगदी जागा कुठे हवी आहे, घर कसं बांधायचं आहे, त्याचे स्ट्रेंथ काय असल्या पाहिजे, त्याची साईज काय असली पाहिजे, त्याचं शेप काय असला पाहिजे, त्याचं आर्किटेक्चर कसं असलं पाहिजे, या सगळ्यांसाठी आपण नियोजन करतो. सो दगड, विटा, मातीनी, सिमेंटनी बनलेलं हे घर बांधत असताना तुम्ही एवढं नियोजन करताय. मग स्वतःचं वंशाचा दिवा म्हणजे तुम्हा पती-पत्नीच्या प्रेमाचं प्रतीक एक जिवंत व्यक्तिमत्व आपण निर्माण करतोय. मग त्यावेळेला हे नियोजन नको का? असायलाच पाहिजे. मग तो नियोजनाचा भाग गर्भसंस्कारांच्या आधी येतो. म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात ना की शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटी. मग ते बीज चांगलं यावं, चांगलं बीज आलं तरच ते चांगलं रुजणार आहे, चांगलं रुजलं तरच ते चांगलं संस्कारित होणार आहे. मग त्यासाठी शुद्ध बीज पहिलं आलं पाहिजे. ती जमीन, ते बीज दोन्ही शुद्ध असले पाहिजेत. म्हणून बीजशुद्धी केली जाते आणि त्या बीजशुद्धीसाठी जे काही आधी संस्कार केले जातात त्याला बीजसंस्कार म्हटलं जातं. सो आज जे कपल जस्ट आता न्यू मॅरिड आहेत किंवा कन्सिव्ह बाळाला जन्माला घालायचा विचार करत आहेत, अशा पालकांसाठी खरं तर मिळणं ही संधी आहे.
की आधी नियोजन करा आणि बीजशुद्धीप्रमाणे त्या गोष्टी प्लॅन करून वैचारिक शुद्धी, शारीरिक शुद्धी, भावनिक शुद्धी या शुद्धी करून मग तुम्ही जर कन्सीव्ह करताय तर ती खरी चांगली सुरुवात आहे. पण याचा अर्थ असाही नाही आहे की जे कपल आज कन्सीव्ह आहेत आणि जर ते आपल्याला ऐकत असतील तर म्हणजे त्यांनी काही मिस केलंय. नाही. तुम्ही सुरुवातीचा भाग मिस केलाय. बीज आलेलं आहे. ओके. पण आलेल्या बीजाला तर संस्कारित करण्याचा काळ म्हणजे हा गर्भसंस्कारांचा काळ आहे. तो 9 महिन्यांचा काळ आहे. सो हे दोन्ही वेळा ज्या आहेत, कारण चांगलं बीज असेल तर संस्कारित करत असताना ते गुण, क्वालिटीज, कपॅसिटीज देत असताना ते उत्कृष्ट पद्धतीनं ग्रो होईल, उत्कृष्ट पद्धतीनं त्या गोष्टी ॲक्सेप्ट होतील, रुजतील. यासाठी बीजसंस्कार महत्त्वाचे आहेत. आजच्या काळात आपण पाहतोय की इनफर्टिलिटी म्हणजे बाळं न होण्याचं प्रमाण वाढतंय खूप जास्त. आणि त्यामुळे मग खूप मेडिकल ट्रीटमेंट्स, मेडिसिन्स आणि अशा अनेक गोष्टींना या पती-पत्नींना सामोरे जावं लागतंय. त्याच्यामध्ये वेळ, पैसा आणि वेळ पैशांपेक्षाही महत्त्वाचं तर ते पेनफुल सिच्युएशन्स या सगळ्यांमधून जावं लागतं. आणि मग या सगळ्यांसाठी म्हणून बीजशुद्धीचे जे काही प्रोग्राम्स असतात किंवा बीजशुद्धी हा जो काही प्रकार आहे, तो तिथे नॅचरल कन्सेप्शनसाठी खूपदा मदत करतो. पती-पत्नींच्या नात्यातला स्ट्रेस कमी करून जेव्हा हे कॉन्शियस कन्सेप्शन्स करतात, त्यानंतर पुढचा जर्नी सुखकर होतो. त्यानंतर मग हे गर्भसंस्कार येतात. अगदी बरोबर. सर, तुम्ही सांगताय ह्या गोष्टी कित्येक लोकांना माहितीच नाहीयेत. बरोबर. आज कदाचित आपण शहरात बसलोय, पुण्यासारख्या शहरात आहोत, पुण्यासारख्या किंवा शहरांमधल्या कपलला ह्या गोष्टी माहिती असतील. म्हणून तर मी Social बाय media. चान्स म्हटलं ना, जे होते ते बाय चान्स होते. येस. पण आजही ग्रामीण भागामध्ये तुम्ही जसं सांगितलं की पर्पज काय आहे हेच माहीत नाहीये. मुलं जन्माला घालण्यासाठी लग्न केली जातात असं मी म्हणेल. तुम्ही बरोबर, म्हणताय की बरोबर. लग्न झाल्याच्या नंतर मुलं होतात म्हणून ती मुलं होतात. पण वंशाला दिवा पाहिजेत म्हणून लग्न होतं. हा आपला ग्रामीण भागातला विचार. बरोबर. हे बोलत असताना तुम्ही जिजामात्यांचं, शिवाजी महाराजांचं उदाहरण देत असताना तुम्ही सांगितलं होतं त्या माता पित्यांना कळलं आणि त्यांनी गर्भसंस्कार केले. मातेचं ठीक आहे, पित्याचा काय रोल आहे गर्भसंस्कारात? सर, खूप चांगला प्रश्न. कारण अनेक लोकांना हे माहितीच नाही आणि मोस्टली आता तुम्ही, मी मेल असताना सुद्धा ही गोष्ट स्वीकारली पाहिजे की स्त्री म्हणजे बाळाला जन्म देते. खरं तर प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी हा स्त्रीसाठी पुनर्जन्म मानला जातो. तर पित्याचा इथला रोल खूप महत्त्वाचा आहे, ज्याची जाणीव मोस्टली मेल्सना नसते. बरोबर. आत्ताचा कुठे अवेअरनेस पसरताना मला जाणवतोय. सो पित्याचा रोल काय असतो? पित्याचे 2 रोल आहेत. एक डायरेक्ट रोल आहे आणि एक इनडायरेक्ट रोल आहे. डायरेक्ट रोल कोणता? तर पिता बीज देण्याचं काम करतो. पित्याच्या माध्यमातून बीज जेव्हा स्त्रीगर्भामध्ये जातो, तेव्हा तो स्त्रीगर्भामध्ये रुजतो, तो प्लासेंटाला अटॅच होतो. सो तो प्लासेंटाला अटॅच होईपर्यंत तो बीज देण्याचा हा डायरेक्ट रोल पित्याचा आहे. आणि एकदा का तो प्लासेंटाला अटॅच झाला, स्त्रीगर्भाशी जोडला, की त्यानंतर पित्याचा इनडायरेक्ट रोल आहे. तो इनडायरेक्ट रोल म्हणजे काय? तर त्या स्त्रीला वातावरण देण्याचं काम, त्या स्त्रीला ऊर्जा देण्याचं काम, त्या स्त्रीला ते एन्व्हायरमेंट, राईट एन्व्हायरमेंट देण्याचं काम, तिला काय म्हणतो आपण की ती पॉझिटिव्ह एनर्जी देण्याचं काम हे पित्याचं आहे. सो तिथे जर का पिता तिच्याशी वादविवाद करतोय, भांडण करतोय, तणाव निर्माण करतोय किंवा केअर इन द सेन्स की केअरिंग इज नॉट व्हॉट यू आर प्रोव्हाइडिंग, केअरिंग इज व्हॉट यू आर अलाविंग टू डू. केअरिंग म्हणजे हे करू नको, ते करू नको म्हणजे केअरिंग नाही आहे. केअरिंग म्हणजे केअरिंग म्हणजे काय? तर केअरिंग म्हणजे कर, मी आहे तुझ्यासोबत. दॅट इज केअरिंग. सो लाईकवाईज हे केअरिंग प्रत्येक पतीनं तिथं देणं गरजेचं आहे. ती ताकद देणं गरजेचं आहे. तू कर, काय प्रॉब्लेम नाही, मी आहे तुझ्यासोबत. सो हे केअरिंग आहे. सो या पद्धतीनं ते चांगलं एन्व्हायरमेंट, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट त्या गर्भवती स्त्रीला देणं. फक्त फ्रूट्स, ड्राय फ्रूट्स घरात आणून दिले आणि हॉस्पिटलला घेऊन गेलं म्हणजे पित्याचा रोल संपला नाही. खरं तर तो रोल नाही आहे मी म्हणेन. मेन रोल आहे की ते घरात त्या स्त्रीला पॉझिटिव्ह, सकारात्मक ऊर्जा देणारं एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणं. मुळात गर्भसंस्कारांची मी जी डेफिनेशन सांगतो ते डेफिनेशन असे आहे की गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती मातेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. मग हे हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह, कन्सिस्टंट ठेवण्यासाठी ते वातावरण, तो सपोर्ट देणं हे पित्याचं
ॲज वेल ॲज घरात जर इनलॉज असतील तर त्यांचंही काम आहे, किंबहुना त्याच्या पुढे जाऊन मी पुढे सांगतो की आज समाजाचं सुद्धा ते काम आहे. कारण ही स्त्री फक्त स्वतःच्या बाळाला जन्माला नाही घालत आहे. ही विश्वाचे निर्माते आहे. ती म्हणून बाळाला, ती परिवर्तनाला जन्म घालते. एक्झॅक्ट. सो तिच्या माध्यमातून जन्माला येणारं बाळ जर खरंच ती पॉझिटिव्हिटी घेऊन आलं, ती सकारात्मकता घेऊन आलं, ते स्वामी विवेकानंदांसारखे चांगले विचार, चांगलं व्यक्तिमत्व घेऊन आलं, तर हे देश खूप, हा समाज, हा देश, हा ग्रह खूप मोठ्या उंचीवरती पोहोचणार आहे. अगदी बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं स्वतःच्याच काहीतरी परस्त्रियांना सुद्धा मातेचा दर्जा देणारा व्यक्तिमत्व आईच्या माध्यमातून निर्माण केलं जातं. तो संस्कार कोणी पेरला तर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी पेरला. आणि म्हणून या आईनं अशा प्रकारचं सुसंस्कार देऊन जर का बाळ जन्माला घातलं, तर ही आई खऱ्या अर्थानं या विश्वाला जन्माला घालते. लक्षात घ्या, प्रत्येक आईच्या माध्यमातून असं उत्कृष्ट व्यक्तिमत्व जन्माला आलं तर हा समाज, हा ग्रह, हा देश कोणत्या उंचीवरती पोहोचेल याचा आपण विचार करू शकतो. अगदी बरोबर. आणि हा विचार करून समाजानं सुद्धा या स्त्रीला त्या पद्धतीनं सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक ती एनर्जी देण्याचं काम करायची गरज आहे. आज अनेक कॉर्पोरेट्स आपण पाहतो की गर्भवती महिलांना मॅटर्निटी लीव्ह दिलेले आहेत. Yes. त्या मॅटर्निटी लीव्ह देण्यापेक्षा मी म्हणतो की त्या गर्भवती महिलेला ते पॉझिटिव्ह वातावरण द्या. क्या बात आहे. आज जर ही गर्भवती महिला एखाद्या कॉर्पोरेटमध्ये काम करते आहे, तर तिथे तिला छानसा प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नंट आहे, तर तिला छानसा डेस्क दिलेला आहे. तिच्या टेबलवरती छान फ्लॉवर्स ठेवलेले आहेत. पॉझिटिव्हिटी देणारे इथे बाळांची सुंदर सुंदर पोस्टर्स लावलेले आहेत. हे छान मंद लाईट दिलेले आहेत. येणारा प्रत्येकजण तिला ॲप्रिशिएट करतोय, तिला एन्करेज करतोय, तिला पॉझिटिव्ह करतोय, तिच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण होईल यासाठी काहीतरी मदत करतोय. सो अशा प्रकारचं एन्व्हायरमेंट दिलं तर डिलिव्हरीपर्यंत, त्या क्षणापर्यंत तिनं काम केलं तर हरकत नाही. बरोबर. पण तसं एन्व्हायरमेंट आज या कॉर्पोरेटमधून त्या स्त्रीला दिलं जातंय का? नाही. बरेचदा याच्या विपरीत परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की तिथे बॉसच्या माध्यमातून प्रेशराईज केलं जातंय, कामाचा प्रचंड तणाव येतोय. सो असा स्ट्रेस आणि तणाव जेव्हा येतो तेव्हा तो फक्त त्या स्त्रीला जात नाहीये, नाळ जोडलेले आहे. तर तेव्हा नाळ जोडलेले असताना तो तणाव त्या बाळाकडे जातोय आणि बाळ मग ते याच सगळ्या चुकीच्या गोष्टी घेऊन ते बाळ जन्माला येणार. अगदी. किंबहुना त्या बाळावरती खूप सारे विपरीत परिणाम झालेले आपल्याला बघायला मिळतात. आज त्याच्यावरती अनेक रिसर्च पेपर्स आहेत की आईला मिळणारं एन्व्हायरमेंट त्या बाळावरती कितपत परिणाम करतं. कारण मी नेहमी सांगत आलोय की जेव्हा नाळ जोडलेलं आहे तेव्हा ते बाळ कोणतं इंडिपेंडंट पर्सनॅलिटी नाहीये, ते त्या आईच्या शरीराचा हिस्सा आहे. Yes. कारण त्या शरीरासोबत ते जोडलं गेलेलं आहे. तो कोणतं वेगळा पार्ट नाहीये, ते कोणतं वेगळं पर्सनॅलिटी नाहीये. ज्या दिवशी तुम्ही नाळ कापाल ना, त्या दिवशी ते बाळ इंडिपेंडंट पर्सनॅलिटी बनतं. नाळ जोडलेला आहे तोपर्यंत त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे आणि जोपर्यंत त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे तोपर्यंत स्त्रीच्या प्रत्येक भावनेचा डायरेक्टली परिणाम त्या बाळावरती होतो. बरोबर. आणि म्हणून इथे या प्रवासामध्ये या 9 महिन्यांकडं वेगळेपणानं पाहिलं गेलं पाहिजे. फक्त माझं बाळ म्हणून नाही, उद्याच्या भारताचं भवितव्य म्हणून मी आज माझ्याकडे जोडलेल्या प्रत्येक गर्भवती स्त्रीला सांगत असतो की तुझ्या गर्भात वाढत असणारं हे फक्त तुझं बाळ नाहीये, ते उद्याचं भारतरत्न आहे. आणि ते भारतरत्न आज तुझ्या युटरसमध्ये आलेलं आहे, असा विचार करून क्षण आणि क्षण तुला सेलिब्रेट करायचं. बरोबर. आणि या पद्धतीनं प्रेग्नन्सीच्या या 9 महिन्यांचं सेलिब्रेशन घराघरामध्ये पती-पत्नींकडून, त्या इनलॉजकडून किंवा त्या ऑर्गनायझेशनमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून या स्त्रीला दिलं जाईल. त्या दिवशी खऱ्या अर्थानं या देशाचा, या संपूर्ण मानवजातीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी बरोबर. आणि म्हणून हा वेगळा दृष्टिकोन मला प्रत्येक स्त्रीला द्यायचा आहे. मी नेहमी सांगत आलोय की स्त्री खूप ग्रेट आहे. म्हणजे पुरुषांपेक्षाही, कारण पुरुषालाही जन्म देणारी कोण आहे तर ती स्त्रीच आहे. अगदी. पिता फक्त बीज देतोय, पण जेव्हा हा बीज स्त्री गर्भामध्ये रुजतो, प्लॅसेंटाला जोडला जातो, त्यानंतर ती स्त्री स्वतःच्या भावनांमधून, स्वतःच्या कृतींमधून, स्वतःच्या विचारांमधून त्या बाळाला डिझाईन करत असते. कारण पितानं फक्त बीज दिलेलं आहे, पण त्या बीजाला एक आकार देण्याचं काम, स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान ही स्त्री देते. आणि म्हणून या समाजात जर सगळ्यात महत्त्वाचं कोण असेल तर ही स्त्री महत्त्वाची आहे. अगदी बरोबर. आणि त्यासाठी स्त्रीला ती व्हॅल्यू या किमान 9 महिन्यांमध्ये तरी दिली गेली पाहिजे. ती म्हणजे खूप तिला व्हॅल्यू दिली गेली पाहिजे. ती डिझायनर आहे, ती निर्माते आहे. येस.
खरं तर आजचा आपला पॉडकास्ट हा त्या गर्भवती स्त्रीने नाहीच पाहिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. हा कोणी पाहिला पाहिजे, तो तिच्या पतीने आणि तिच्या कुटुंबाने, आणि तुम्ही जसं सांगितलं की तेवढेच जबाबदार समाज आहे. खरं तर या समाजाने हे पाहणं गरजेचं आहे, कारण एकटी स्त्री नाही काही करू शकत. जर तिला तसा सपोर्ट नसेल, घरातून सपोर्ट नसेल, नवऱ्याचा सपोर्ट नसेल, Exactly. सासू-सासऱ्याचा सपोर्ट नसेल. काय होतं की कन्सिव्ह झाल्यानंतर आपल्या बॉडीची टेंडन्सी असे की कोणतीही गोष्ट बॉडी ॲक्सेप्ट करत नाही. बाहेरून आलेली कोणतीही गोष्ट ॲक्सेप्ट करत नाही. बरोबर. ती सेटल व्हायला तुम्ही एखादी सर्जरी केली, एखादा रॉड टाकला तरी तो सुद्धा लगेच ॲडजस्ट नाही होत. बॉडी ॲक्सेप्ट नाही करत. सो पित्याकडून एक्सटर्नली जेव्हा हा बीज स्त्री गर्भामध्ये आलेला आहे, तर तो जेव्हा येतो तो ॲडॉप्ट करायला खूप वेळ जातो आणि त्याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्सेस खूप होतात. आणि त्या हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळे आधीच राग, चिडचिड, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टींमुळे ती सफर करत असते. आणि अशा सफरिंगच्या काळात तिला सपोर्ट करण्याऐवजी बरेचदा काही टॉन्टिंग किंवा तिला म्हणजे निगेटिव्हिटीज दिल्या जातात. तिला कमी लेखलं जातं किंवा तिला कुठेतरी म्हणजे निगेटिव्ह गोष्टी बोलून डॉमिनेट केलं जातं आणि त्यामुळे तिला जास्त त्रास होतो आणि तो त्रास फक्त तिला नाही होत, तिच्यामुळे तिच्या गर्भात वाढणाऱ्या त्या बाळाला त्रास होतो. त्यामुळे आपल्या वंशाचा दिवा येणार आहे असं सासू सासरे समजत असतील, तो पती समजत असेल, तर तुमचा दिवा खरंच जर उत्कृष्ट यायचा असेल तर पहिल्यांदा तुमच्या या सुनेला, तुमच्या पत्नीला तुम्ही केअर केलं पाहिजे, तिला सपोर्ट केला पाहिजे, तिला ऊर्जा दिली पाहिजे. एक्झॅक्टली. कारण याच्या आधी आपण पाहत आलोय की सासू सुनेमधली असणारी भांडणं असतील किंवा आणि काही गोष्टी असतील, तर आपण गर्भवती असताना या गोष्टींचा खरं तर विचार करत नव्हतो, पण तो विचार केला पाहिजे. कारण सायन्सनं हे प्रूव्ह केलेलं आहे की बाहेरच्या वातावरणाचा त्या स्त्रीवरती आणि स्त्रीमुळे त्या गर्भात वाढणाऱ्या बाळावरती विपरीत परिणाम होतोय. म्हणून तर मी म्हणतोय ना की हा पॉडकास्ट त्या स्त्रीपेक्षा, त्या Absolutely. महिलेपेक्षा खरंच. इतरांनी पाहणं अगदी खूप अगदी गरजेचं अगदी आहे. अगदी बरोबर हा जर आहे. विचार त्यांच्यापर्यंत गेला आणि याचे परिणाम जर त्यांच्यापर्यंत गेले तर कदाचित कुठेतरी पॉझिटिव्ह विचार ते करू शकतात. बरोबर. सर, या गोष्टींबरोबर मला बऱ्याच गोष्टी आता आठवायला लागल्या की लहानपणी कुणी जर प्रेग्नंट असेल तर आजी असेल किंवा घरातले कुणी वरिष्ठ मंडळी असतील, ते सांगायचे की काहीतरी देवधर्माचं वाच, रामायण बरोबर. वाच, भगवद्गीता वाच, ज्ञानेश्वरी वाच. ते गरोदर स्त्रीला, त्या प्रेग्नंट स्त्रीला ती पुस्तक वाचायला दिली जायची, बरोबर. चरित्र वाचायला दिलं जायचं, शिवाजी महाराजांची पुस्तक वाचायला दिली जायची. मग हा गर्भसंस्काराचाच एक भाग आहे का? अगदी गर्भसंस्कारांचाच तो भाग होता, कारण त्या माध्यमातून ती पॉझिटिव्हिटी देण्याचं काम त्या गर्भवती स्त्रीला केलं जायचं. आता काय झालंय की आत्ताच्या मॉडर्न युगात जेव्हा सर्वसाधारण शहरांमध्ये असणारी ही नवीन पिढी जी आहे, देव कितपत मानतात आय डोंट नो, म्हणजे मला माहिती नाही आहे. आज बरेचदा IT मध्ये काम करणारे कपल्स असतील, न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहणारे कपल्स असतील. सो जो काही धार्मिकतेचा बंध होता तो बऱ्यापैकी म्हणजे कुठेतरी मानणं न मानणं याविषयी तो म्हणजे अधांतरित आहे. कितपत स्पिरिच्युअल व्यक्तिमत्व आहेत हा परत पुन्हा प्रश्न आहे. आणि पूर्वीच्या काळी पर्याय नाही, एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये ते करावं लागायचं आणि तुम्ही त्या धार्मिकतेशी जोडले जात होता. आपली मंदिर असतील, मस्जिद असेल, चर्च असेल, व्हॉटएव्हर, हे सगळे काय आहेत, तर हे खरं तर सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्स दूर करण्यासाठी बनलेली सेंटर्स होते मी म्हणेन. जी बलाढ्य मानसिकता जी आहे, ती माणसाची मानसिकता चांगली राहावी यासाठी निर्माण केली गेलेली ही केंद्रस्थळं होती असं अगदी मी म्हणेन. बरोबर. तुम्ही जेव्हा भजन गाताय, भजन म्हणताय, त्या कीर्तनांमध्ये गुंतताय, त्यावेळेला तुम्ही मेंटल लेव्हलला खूप पीस आणि स्टॅबिलिटीकडे जाताय. तुमची मानसिकता तिथे पॉझिटिव्हिटी होते. आता काय झालं की अशा सगळ्या केंद्रांपासून आपण दूर गेलेलो आहोत. बरेचसे कुटुंब दूर गेलेले आहेत आणि त्यामुळे ती जी काही मानसिकता कणखर बनण्यासाठी आवश्यक असणारी पीस आणि स्टॅबिलिटी आहे, तिचा अभाव आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे कुठेतरी आज सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्स समाजामध्ये वाढताना आपल्याला आढळत आहेत. अनेक लोकांना तुम्ही भेटत असता तर तेव्हा लक्षात येतं की अरे बाबा हा डिप्रेस्ड आहे, त्याला डिप्रेशनच्या गोळ्या चालू आहेत, तो सायको बनलेला आहे, तो असा बनलेला आहे, तो तसा बनलेला आहे. छोटी छोटी मुलं सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये गेलेली जाणवतात. ADHD सारखे प्रॉब्लेम्स आपल्या लोकांमध्ये असलेले अनेक लोकांमध्ये असलेले जाणवत आहेत. सो हे सगळं काय आहे, तर सायकॉलॉजिकली पीस आणि स्टॅबिलिटी देणारी ही जी केंद्रं होती, त्या केंद्रांमध्ये जाण्याचं प्रमाण मला वाटतं की आजच्या पिढीचं कुठेतरी कमी झालेलं आहे. आणि त्यामुळे या गोष्टींचा वाईट परिणाम त्या पिढीवरती तर आहेच आहे, शिवाय गर्भातल्या त्या बाळावरती, येणाऱ्या पिढीवरती होतोय. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचं उदाहरण घ्यायचं म्हटलं,
तर त्यांनी महाभारत रामायण वाचलं का? हो वाचलं. का वाचलं? कारण त्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलेलं होतं. येणारं बाळ हे राजा बनण्यासाठी येणार आहे. ते हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी येणार आहे. तर मग एक राजा बनण्यासाठी, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी माझं बाळ जर येत असेल, तर त्या बाळाकडे नेमकं कोणते गुण, कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत? तर प्रभू रामचंद्रांसारखा राजा असला पाहिजे. म्हणून रामायण वाचलं. महाभारतामध्ये भीमाला अभ्यासलं का? तर भीमरायांसारखं कर्तृत्व, ती ताकद, ती ऊर्जा माझ्या बाळाकडे असावी. सो त्यासाठी म्हणजे आपण इथे मॉडेल केलं आईनं. कशासाठी? तर गुण आणि क्वालिटीजसाठी. येस. सो आजच्या आईनं सुद्धा जेव्हा अशा प्रकारे काही बुक्स वाचत असेल, तर त्याचा चांगला परिणाम त्या बाळावरती होतो. पण बुक्स वाचताना ती भावना तशी असणं गरजेचं आहे. काय पाहिलं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे, कसं वातावरण असलं पाहिजे, या प्रत्येक गोष्टी मॅटर करतात. इव्हन काय खाल्लं पाहिजे हेही खरं तर प्रेग्नन्सीमध्ये त्यालाही काही मापदंड आहेत. किती परिणाम होतो आहाराचा? डेफिनेटली होतो. बिकॉज आहार शारीरिकदृष्ट्या फिजिकल हेल्थ आईची आणि बाळाची चांगली बनवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा स्त्रीच्या शरीरामध्ये त्या बाळाचं शरीर बनतंय, वेगवेगळे ऑर्गन्स बनतायत, तर हे बनत असताना त्यासाठी आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स त्या बाळापर्यंत पोचले गेले पाहिजेत. त्या नाळेच्या माध्यमातून त्या बाळाला पोचवले जात असतात. आणि त्याची जर का कमतरता जाणवली, तर मग ऑर्गनच्या डेव्हलपमेंटमध्ये डिफिकल्टीज झालेलं जाणवतं. मग कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम्स त्या ऑर्गन्समध्ये आपल्याला जाणवतात. मग कधी हृदयामध्ये होल आहे, अनेक वेगवेगळ्या डिसऑर्डर्स, मग ब्रेनमध्ये रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, हातापायांमधल्या डेव्हलपमेंटमधले प्रॉब्लेम्स असतील, तर फिजिकल डेव्हलपमेंटला खूप त्याचा इम्पॅक्ट होतो. त्यामुळे आहारसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. चुकीचा आहार तुम्ही घेत असाल, उदाहरणार्थ आज आपण पाहतो की व्यसनाधीनता, अल्कोहोल ॲडिक्शन असेल किंवा अंमली पदार्थांचं सेवन असेल, स्मोकिंग असेल. सो महिलासुद्धा आज या प्रकारे म्हणजे व्यसनाधीनता करताना आपल्याला जाणवतात. प्रेग्नन्सीमध्ये जर का तुम्ही चुकीचा आहार घेत असाल, ॲडिक्शन्स करत असाल, तर त्याचा खूप विपरीत परिणाम त्या गर्भावरती होतो, गर्भातल्या बाळावरती होतो. आणि मग बरेचदा गतिमंद, मतिमंद किंवा ॲबॉर्शन्सला या फॅमिलीला सामोरं जावं लागतं. बौद्धिक क्षमतांवरती या सगळ्या व्यसनाधीनतेचा खूप मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतं आणि त्याच्यावरती काही रिसर्चेस आहेत. त्यामुळे अशा गोष्टी कन्सीव्ह आधीपासूनच काही प्रॅक्टिसेस, हेल्दी प्रॅक्टिसेस फॉलो करून मग बाळाला जन्माला घालायला पाहिजे असं मला वाटतं. कारण पूर्वीच्या काळासारखं 10-12 बाळांना आजकाल आपण जन्माला घालत नाही. 1 किंवा 2 बाळाला घालतोय. मग त्या 1 किंवा 2च बाळाला जर का तुम्ही जन्माला घालताय, जसं मी मगाशी उदाहरण दिलं की घर बांधताना तुम्ही फोकस्ड आहात, मग स्वतःचं बाळ, ते जिवंत व्यक्तिमत्व जन्माला घालत असताना शहाजीराजांप्रमाणे, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांप्रमाणे फोकस करून जर का उत्कृष्ट व्यक्तिमत्व जन्माला घातलं, तर मला वाटतं की हे पॅरेंट्स, आजची ही स्त्री अजरामर होऊ शकते. अगदी बरोबर. आज करिअरच्या नावाखाली जेव्हा विचारतो की बाबा नाही करिअर आता वेळ नाही आहे. मला एक गोष्ट सांगायची आहे की करिअर म्हणजे काय असतं? तुम्ही जर का हा 9 महिन्यांचा वेळ त्या बाळासाठी जर त्या गर्भवती स्त्रीनं परफेक्टली, व्यवस्थितपणे जसं आम्ही शिकवतो त्या पद्धतीनं जर का दिला, तर कदाचित राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांप्रमाणे पुढच्या हजारो वर्षानंतर सुद्धा ही आई जिवंत राहणार आहे, जर असं व्यक्तिमत्व जन्माला घातलं तर. अगदी बरोबर. सो आईला मी जेव्हा सांगतोय की आई कोण आहे, आईला मोठा रोल दिलेला आहे. निसर्गानं डिझायनरचा रोल दिलेला आहे. तिच्या गर्भात तिला स्वतःचं बाळ वाढवण्यासाठी, त्या बाळाला त्या गुण, क्वालिटी, क्षमता देण्यासाठी तो डिझायनरचा रोल दिलेला आहे. मग तो रोल जर का आईनं उत्कृष्टपणे पूर्ण केला, त्या बाळाला तो वेळ जर का दिला, तर येणारं बाळ छत्रपती शिवाजी महाराजांसारखं असू शकेल, स्वामी विवेकानंदांसारखं असू शकेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं असू शकेल. सो तो वेळ मला वाटतं की तिथे प्रत्येक कपलनं दिला पाहिजे. नक्कीच. तुम्ही बोलताना सुरुवातीला सांगितलं होतं की विचार आणि भावना ह्याही विचार हे कंट्रोलमध्ये नसतात. बरोबर. आणि तुम्हीच सांगितलं की ज्यावेळेस एखादी एक्सटर्नल गोष्ट शरीरामध्ये येते त्यावेळेस चिडचिडपणा असेल, हार्मोनल चेंजेस असतील, याच्यामुळं चिडचिडपणा वाढतो किंवा रागीट स्वभाव होतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या मातेने किंवा त्या महिलेने स्वतःला कसं स्टेबल ठेवायचं, विचारांवरती कसं कंट्रोल आणायचं किंवा त्या भावनांवरती कसं कंट्रोल आणायचं? खूप चांगला प्रश्न केलात. कारण इथे भावना कंट्रोल करणं हा खूप मोठा, म्हणजे मला सांगायला हरकत नसते, म्हणजे बोलायला काय जातं आपण म्हणतो ना, पण ते स्वतः जे ते व्यक्तिमत्व करतं, त्या प्रोसेसमधनं जातं, त्यानं कसं कंट्रोल करायचं हा मोठा टास्क आहे. पण त्यासाठी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं की म्युझिक बोललं जातं.
म्युझिक पीस आणि स्टॅबिलिटी द्यायला मदत करतं. मेडिटेशन पीस आणि स्टॅबिलिटी द्यायला मदत करतं. सो मेडिटेटिव्ह प्रॅक्टिसेस इथे केल्या पाहिजेत. म्युझिक स्पेशली डिझाइन्ड काही म्युझिक्स असतात जे आईला एक पॉझिटिव्हिटी देण्याचं काम करतात. हार्मोनल बॅलन्स करायला मदत करतात. ब्रेन फ्रिक्वेन्सी रिड्यूस करायला मदत करतात. तर ही म्युझिक्स ऐकले पाहिजेत. आणि जसं की आम्ही GSCमध्ये म्हणजे आमच्या गर्भसंस्कार त्या कोर्सेसमध्ये काही ट्रान्स दिलेले आहेत. ॲटोसजेशन ट्रान्स माझ्या माध्यमातून काही स्पेशली डिझाइन्ड ट्रान्स दिलेले आहेत. जे ट्रान्स सबकॉन्शियस लेव्हलला जातात आणि सबकॉन्शियस लेव्हलला जाऊन अँगर ट्रिगर करणारे असे जे काही थॉट्स असतील, अँगर ट्रिगर करणारे पास्ट लाईफमधले काही अनुभव असतील, तशा काही घटना असतील, तर ते अनुभव, घटना, त्या गोष्टींना काढून टाकण्याचं काम या ट्रान्सच्या माध्यमातून केलं जातं. बरोबर. सो उदाहरणार्थ, जसं की एखाद्या महिलेला पाठीमागं कधीतरी मिसकॅरेज झालेलं आहे. स्वतःचा तिचा तो अनुभव आहे किंवा कोणाचं तरी झालेलं तिनं ऐकलेलं आहे, जवळून पाहिलेलं आहे. तो अनुभव तिच्या डोक्यात आहे. जेव्हा ही पुन्हा कन्सीव्ह होते, त्यावेळेला पहिल्यांदा डोक्यात विचार येतो, की मिसकॅरेज तर होणार नाही ना? प्रॉब्लेम तरी होणार नाही ना? सो हे डाऊट निर्माण करणारे, याला आपण लिटल वाईज म्हणतो. हे लिटल वाईज निर्माण झाले, की बॉडी तशीच रिस्पॉन्ड करते आणि मग मिसकॅरेजला सामोरे जावं लागतं. आमच्याकडं म्हणजे वॉकिंगला गेलेलं असताना सकाळी एक महिला, एक कपल माझ्याकडे पळत आलं. भेटले, म्हणले, "विष्णू सर का?" म्हटलं, "हो." त्यांनी सांगितले, की "सर, मी उर्मिला आणि मी GSC मॉम आहे आणि रिअली थँक यू सो मच सर." म्हटलं, "का? असं काय घडलं?" तर त्यांनी सांगितलं, की "सर, 5 वेळेला मिसकॅरेजेस होते, सीरीज ऑफ मिसकॅरेज. कधी आयुष्यात मी आई बनेन हे आता विश्वासच राहिला नव्हता. गिव्ह अप केलं होतं. बट तुमची कार्यशाळा अटेंड केली, ती पॉझिटिव्हिटी मिळाली. प्रेग्नन्सी प्लॅनिंगपासून आम्ही जोडले गेलो आणि सर या सगळ्याचा एवढा फायदा झाला, की आज आम्हाला 6 महिन्याचं बाळ आहे आणि खूप गोंडस बाळ आहे, खूप समंजस बाळ आहे. आज त्याला आम्ही घरी ठेवून दोघं वॉकिंगला आलो." क्या सो एवढा सुंदर परिणाम आपल्याला बघायला मिळतात. सो हे लिटल वाईज या भावनांना कंट्रोल करण्यासाठी हे ट्रान्स, या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत. आता मी म्हणत नाही की तुम्ही माझ्यासोबतच जोडले जा, पण जोडणं गरजेचं आहे. इथलं वातावरण, प्रेग्नन्सीमध्ये काय होतं, की आज तुम्हाला हॅपी वाटतंय, उद्या हॅपी वाटेलच असं नाही. हार्मोनल चेंजेसमुळे तुमचे अप अँड डाऊन्स होत असतात, मूड स्विंग्स होत असतात आणि हे मूड स्विंग्स होत असल्यामुळे कोणीतरी तुमच्या सोबत जे की तुम्हाला हे करायला एन्करेज करेल. तुम्ही डाऊन गेलात तर पुन्हा मोटिवेट करेल, पुन्हा या गोष्टी ॲक्टिव्हिटीज करायला लावेल आणि त्यातलं सातत्य मेंटेन ठेवायला मदत करेल. कारण मगाशी आपण म्हणलं ना, की कन्सिस्टंटली यातली महत्त्वाची आहे. पूर्वी गर्भसंस्कार म्हटलं की एखादं पुस्तक दिलं जायचं. बरोबर. आता पुस्तक काय करेल? पुस्तक तुम्हाला गर्भसंस्कारांची इन्फॉर्मेशन देईल, ट्रान्सफॉर्मेशन नाही देणार. ट्रान्सफॉर्मेशन केव्हा येईल? घेतलेल्या पुस्तकातला प्रत्येक तो संदेश, प्रत्येक त्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही कृतींमध्ये आणाल, त्याचा रियाज कराल, त्या कन्सिस्टन्सी प्रॅक्टिस कराल, तेव्हा त्याचे परिणाम झालेले बघायला मिळतील. पुस्तक वाचून गर्भसंस्कार होत नाही, गर्भसंस्कारांचं नॉलेज मिळतं. एखादी 2 दिवसांची कार्यशाळा केली, तर कार्यशाळेत तुम्हाला गर्भसंस्कारांचं नॉलेज मिळेल. गर्भसंस्कार होणार नाहीयेत, त्यासाठी तुम्हाला डिलिव्हरीपर्यंत दररोज काही गोष्टी आचरणामध्ये आणाव्या लागतील, त्या प्रॅक्टिस कराव्या लागतील. सो आम्ही जेव्हा मग ह्या गर्भवती महिलांना जिजाऊंच्या बाळकडूच्या या कार्यशाळेमधून, ऑनलाईन किंवा ऑफलाईन या कार्यशाळेमधून ही 9 महिन्यांची प्रोसेस नेमकी काय आहे? किती महत्त्वाच्या आहेत? कोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत? काय नाही केलं पाहिजे? म्हणजे ओव्हरऑल तुमच्या प्रेग्नन्सीकडे कशा पद्धतीचा हा प्रवास असला पाहिजे, त्याचं नियोजन कसं करायचं, ह्या अशा अनेक गोष्टी शिकवतो. आणि मग आम्ही त्यांना सांगतो, की तुम्हाला या सिच्युएशन म्हणजे प्रेग्नन्सी नॉर्मल नाही आहे. नॉर्मल दिवसांप्रमाणे नाही, की आता मी शिकलोय, आता माझं मी करेन. इथे तुम्हाला कोणाची तरी ती मदत असणं गरजेचं आहे. जे की तुम्हाला सातत्य ठेवायला मदत करेल आणि पुढे प्रवास उत्कृष्ट त्याच भावनांमध्ये उत्कृष्ट करायला मदत करेल. आणि मग त्यासाठी मग अनेक लोकं आमच्याकडं GSC सोबत जोडले जातात. 9 महिन्यांचा त्यांचा प्रवास सुकर होतो, आनंदित होतो, मेमरेबल होतो. रिस्क फ्री प्रेग्नन्सीसाठी, प्रॉब्लेम फ्री प्रेग्नन्सीसाठी, आनंदित प्रेग्नन्सीसाठी हा मग GSC आणि आमची पूर्ण टीम त्यांना खूप मदत करत असते, खूप केअर करत असते, त्यांना सपोर्ट करत असते आणि मग तो प्रवास खूप आनंदित बनतो. इथे मग आम्ही इन-लॉज, जसं मगाशी तुम्ही म्हटलात, की खरं तर त्या गर्भवती स्त्रीपेक्षा घरच्यांनी पहिल्यांदा हा ऐकला पाहिजे. एक्झॅक्टली. तर आम्ही काय करतो, कारण कसं असतं, की सोनारानं कान टोचलेलं टोचलेलं दुखत नाही असं म्हणतो. बरोबर. सो हजबंड असेल, इन-लॉज असेल, ऑलरेडी एखादं बाळ असेल त्या महिलेला, तर या सगळ्यांना आम्ही त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करतो. आणि त्यामुळे मग घरचं वातावरण बदलतं. त्या स्त्रीला जे केअरिंग आपण म्हणतो, रिॲलिटीमधलं ते केअरिंग, तिला तो सपोर्ट, तिला तो
आनंद देण्याचं काम घरातला प्रत्येक मेंबर करायला लागतो आणि मग घरातलं वातावरण सुद्धा बदलतं. सो अशा पद्धतीनं आम्ही अनेक सेशन्स, अनेक ॲक्टिव्हिटीज त्यांच्याकडून करून घेत असतो. त्यांना सगळ्यांना इन्व्हॉल्व करत असतो आणि मग त्याचं एक पॉझिटिव्ह रूपांतर बाळ आल्यानंतर त्या बाळामध्ये बघायला मिळतं. क्या बात आहे. माझ्या मनातला एक डाऊट आहे की आज आपण गर्भसंस्कार म्हणतो, अनेक वर्षांपासून ते चालत आलंय, पण असं आहे का की गर्भसंस्कार एखाद्यावरती खूप चांगले झालेत आणि ते जन्माला आलेलं बाळ ते भविष्यामध्ये खरंच तेवढं सुसंस्कृत किंवा तेवढं चमकणारं अनेक असतंय? उदाहरणं आहेत. खूप चांगला प्रश्न केला. मला आजपर्यंत कोणी हा प्रश्न विचारला नाही. अनेक उदाहरणं आहेत. खुद्द छत्रपती शिवाजी महाराज हे गर्भसंस्कारांचंच म्हणजे चांगलं उदाहरण म्हणता येईल. स्वामी विवेकानंदांच्या आईने स्वामीजींसाठी गर्भसंस्कार केले. खूप तो काळ त्यांनी जपला आणि त्याचं उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद आपल्याला बघायला मिळतात. इतिहासातली अनेक उदाहरणं बघायला मिळतात. भक्त प्रल्हाद खरं पाहिलं तर बीज कोणाचं आहे? राक्षसाचं बीज, Yes. हिरण्यकश्यप. पित्याचं नाव हिरण्यकश्यप. सर राक्षसाचं बीज स्त्री गर्भामध्ये येतं. डिझायनर कोण होती? आई होती. बीज आलं, पण बाळाला त्या गर्भात बीजाला डिझाईन करण्याचं काम, त्या बाळाला डिझाईन करण्याचं काम आईनं केलं. आई 9 महिने साधूसंतांच्या आश्रमामध्ये राहिली. ते वातावरण आईनं गर्भात वाढणाऱ्या बाळाला दिलं. त्यामुळे बाळ जन्माला आल्यानंतर कोण बनलं? तर भगवान स्वरूप भक्त प्रल्हाद म्हणून नावारूपाला आलं. सो हा गर्भसंस्कारांचा परिणाम आहे. अभिमन्यूंचं उदाहरण गर्भसंस्कार म्हणलं की नेहमी दिलं जातं. सो असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील की खरंच त्या आईनं गर्भात वाढणाऱ्या बाळाला ऊर्जा दिली, या ॲक्टिव्हिटीज केल्या आणि त्याचा प्रभाव आणि परिणाम भले ते जागरूकपणे केलं असेल किंवा अजाणतेपणे केलं असेल. म्हणजे त्या प्रोसेसला गर्भसंस्कार म्हणतात, कदाचित त्या आईला माहिती नसेल, पण त्या आईनं ती ऊर्जा, ती प्रोसेस इनडायरेक्टली फॉलो केली आणि त्याचा परिणाम त्या बाळामध्ये बघायला मिळतात. ही इतिहासातली उदाहरणं झाली. मी आज माझ्याकडचे हजारो उदाहरणं देऊ शकतो तुम्हाला. आज गुगलला गेला, डॉक्टर विष्णू माने रिव्ह्यूज विचारलं तर हजारो लोकांचे स्टोरीज तुम्हाला वाचता येतील. काय परिणाम झाला आहे. आज 5-5.5 वर्षांची बाळं झालेले आहेत. आज 6 वर्ष पूर्ण होतील आम्ही गर्भसंस्कार करतोय. तर जी बाळं, ज्या महिला आमच्याकडे गर्भसंस्कारांसाठी जोडल्या गेल्या, त्याने आमच्यासोबत जोडून ही प्रोसेस फॉलो केली. आज ती बाळं एवढे अमेझिंग काही गोष्टी करताना जाणवतात. आईवडिलांचे त्याच्याबद्दलचे कमेंट्स आज वाचायला मिळतात. परवाच मला एका महिलेचा फोन आला, मेसेज आला व्हॉट्सअपला की सर माझं बाळ म्हणजे एवढं सुंदर बनलं आहे, आज ते 5 वर्षात झालं आहे आणि 5 वर्षाचं असताना अबॅकसच्या महाराष्ट्र लेवलच्या एका कॉम्पिटिशनमध्ये ते सहभागी होतं. आई लिहिते की सर फक्त 10 दिवसांच्या प्रॅक्टिसनं हे बाळ त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरतं आणि महाराष्ट्रातून ते अबॅकसच्या कॉम्पिटिशनमध्ये पहिलं येतं. सर हे फक्त आणि फक्त तुम्ही दिलेल्या गर्भसंस्कारांमुळे शक्य झालं. हे त्या आईचा मेसेज आहे मला. इतकंच काय, आज सांगायला खूप अभिमान वाटतो. 41 बाळं आहेत, 41 बाळं आहेत आजपर्यंत आहेत, ज्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड दर्ज केलेले आहेत. सर्वसाधारण 4 महिने ते 1.5 वर्षाच्या एज ग्रुपमध्ये. क्या बात आहे. सो हे कशासाठी वर्ल्ड रेकॉर्ड बनले? WHO दिलेला जो काही माइलस्टोन चार्ट असतो, बाळांच्या अचिव्हमेंटचा माइलस्टोन चार्ट फॉलो केला जातो. बाळ खरंच नॉर्मल आहे का? ते व्यवस्थित वाढतंय का? कारण त्या दिलेल्या WHOच्या माइलस्टोनप्रमाणे बाळ जर माइलस्टोन अचीव्ह करत असेल तर बाळ तुमचं नॉर्मल आहे, चांगलं आहे. पण ही गर्भसंस्कार केलेली ही जी बाळं आहेत, हे ते माइलस्टोन्स खूप आधीच जे 6व्या महिन्यात करायला पाहिजे ते 3ऱ्या महिन्यात करताना बघायला मिळतं. आज तुम्हाला इन्स्टाला गेलात तर हजारो बाळं पाहता येतील. अगदी 2, 2.5, 3, 4 महिन्याच्या एजमध्ये बोलतायत. कोणी ओम म्हणतंय, कोणी स्वतःचं नाव बोलतंय. सो 3-4 महिन्यात बोलणारी ही बाळं, हे त्याचं प्रमाण आहे की यस, आईनं 9 महिने जे काही दिले, पित्यानं जे काही आईला एन्व्हायरमेंट दिलं, त्याचा हा परिणाम आहे. आणि अशी हजारो बाळं बघता येतील. हजारो लोकांच्या स्टोरीज तुम्हाला गुगलवरती पाहता येतील. सो व्हॉट इट इंडिकेट्स? इट इंडिकेट्स की जर तुम्ही केलं तर याचा निश्चितच चांगला परिणाम होऊ शकतो. अगदी बरोबर. म्हणतात ना, सोचेंगे तो शायद पाएंगे, सोचेंगे नाही तो पाने का सवाल ही नहीं. सवाल आहे. केलं तर कदाचित चांगलंच होईल, नुकसान काही होणार नाहीये. बरं, ही प्रोसेस आहे. मी नेहमी सांगत आलोय की जगातली कोणतीही गोष्ट प्रोसेसमध्येच उत्कृष्ट बनवता येते, बनल्यानंतर नाही. कोणतीही गोष्ट घ्या, घर बांधायचं आहे, बांधलं जात असताना तुम्हाला जी क्वालिटी, जी स्ट्रेंथ, जी साईज, जी शेप, जसं हवंय तसं बांधत असतानाच बनवता येतं, बनल्यानंतर नाही. घरात आज गृहिणी स्वयंपाक बनवतात. स्वयंपाक बनवून झाल्यानंतर त्याला रुचकर नाही बनवता येत.
पण बनवत असताना प्रोसेसमध्ये अगदी भाज्यांच्या सिलेक्शनपासून, चॉपिंगपासून, कुकिंगपासून ती स्टेप्स जर का व्यवस्थित फॉलो केल्या, तर बनणारा प्रत्येक वेळचा स्वयंपाक हा सुंदरच बनू शकतो. अगदी बरोबर. रुचकरच बनू. कधी प्रोसेस फॉलो केली तर. तुम्ही प्रोसेसमध्ये लक्ष दिलं नाही, काहीच बघितलं नाही आणि स्वयंपाक बनवला, अगदी चहा बनवला, तर तो नाही उपयोग बनणार आहे नाही. तसा. प्रोसेसमध्ये फोकस केली पाहिजे. आणि मी नेहमी सांगतो, की बाळ कुठं बनतंय? तर गर्भात बनतंय. पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत बाळाचा प्रत्येक ऑर्गन, बाळाची ग्रहण क्षमता आपण म्हणतो. जन्माला येणारं बाळ ज्ञान घेऊन येते का हो? त्याला जात, धर्म, आई-वडील म्हणजे नाव, गाव, अता-पता काही माहिती आहे का? नाही. काहीच नाही. झिरो नॉलेज आहे जन्माला आलेल्या बाळाला. पण इथे आल्यानंतर ते ज्ञान घेतं. म्हणजे कुठून ज्ञान घेतं? तर त्याच्या 5 सेन्सरी ऑर्गन्सच्या माध्यमातून. कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये बोलायचं झालं तर 5 सेन्सरी ऑर्गन हे काय? तर इनपुट डिव्हाइसेस आहेत. त्या माध्यमातून ते बाळ ज्ञान ग्रहण करणार आहे. पण ज्ञान ग्रहण करण्याची त्या इंद्रियांची क्षमताच जर कमी असेल, तर ते बाळ त्याच्या क्षमतेप्रमाणेच ज्ञान ग्रहण करणार आहे. तुम्ही बेस्ट स्कूल, बेस्ट टीचर, बेस्ट ट्युशन, जगातलं बेस्ट कॉलेज दिलं, तर ते बाळ हुशार बनणार आहे का? तर नाही आहे. त्या शाळा कॉलेजांच्या माध्यमातून त्या बाळाला ज्ञान दिलं जाणार आहे. बाळ तेवढंच ज्ञान घेणार आहे, जेवढ्या त्याच्या ग्रहण क्षमता आहेत. अगदी. मला दुर्दैव म्हणावं लागेल, की आपण बाळ बनत असताना आजची ही आई, आजचे ही पिता फोकस नाही आहेत. बाळ बनत असताना आजची आई मॅटर्निटी लीव्ह घेत नाही. मॅटर्निटी लीव्ह कधी घेतली जाते? डिलिव्हरीनंतर. नंतर म्हणजे बाळ बनलं. मला एक प्रश्न विचारायचा आहे. बाळ बनलं, बाळ बनल्यानंतर असं लक्षात आलं, की बाळ बौद्धिक क्षमतांनी परिपूर्ण नाहीये. तुम्ही जगातल्या बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूलमध्ये गेलात, लाखो करोडो रुपये जरी दिलेत, तरी ते स्कूल तुमच्या बाळाला तेव्हाच शाळेत घेणार आहे, जेव्हा ते बाळ जन्मजात बौद्धिक क्षमतांनी परिपूर्ण आहे. जर ते गतिमंद, मतिमंद असेल, तर जगातलं बेस्ट स्कूल पैसे दिले तरी सुद्धा तुमच्या बाळाला शाळेत घेणार नाहीये. म्हणजे तुम्ही जगातली बेस्ट शाळा तेव्हाच द्याल, जेव्हा गर्भातलंच हे बाळ हुशार आणि बुद्धिमान असेल. मग ते बनत असताना त्यावेळेला का नाही फोकस करत? तुम्ही बनल्यानंतरच का खर्च करताय? बनल्यानंतरच का फॅसिलिटीज आणि त्या बाकीच्या गोष्टी देण्यासाठी तुम्ही मागे लागताय? मी नेहमी सांगतो, तुमचं बाळ जर का गर्भातच सर्वगुण संपन्न, हुशार, बुद्धिमान असेल, तर शाळा काय, शाळेच्या बाहेर उभा राहून सुद्धा ते इतिहास निर्माण करेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे. येस. सो गरज कशाची आहे? तर गरज आहे बाय बर्थ त्या बाळाला कपॅसिटीज देण्याची गरज आहे. बाय बर्थ त्या क्षमता देण्याची गरज आहे. आणि त्या क्षमता बाळाला जर का उत्कृष्ट तुम्ही गर्भात असताना दिल्या, तर ते बाळ कुठूनही ज्ञान घेईल. कुठूनही ज्ञान घेईल. सो खरा जो इन्व्हेस्टमेंट आहे ना, मग ती पैशांची असेल, वेळेची असेल, तर ती इन्व्हेस्टमेंट या 9 महिन्यांमध्ये केली पाहिजे. बरोबर. डिलिव्हरीनंतर नाही. येस. आज अनेक कल्चर आलेले आहेत. म्हणजे अनेक वेगवेगळी कल्चर आलेले आहेत. जसं की मॅटर्निटी फोटोशूटचं कल्चर असेल. अगदी डिलिव्हरी झाली, की प्रत्येक महिन्याचा बर्थडे सेलिब्रेट केला जातो. अगदी पहिल्या दिवसाच्या बाळाला बघायला जाताना सुद्धा गोल्ड घेऊन जातात. म्हणजे मला हे समजत नाहीये. आज तुमची असणारी धनसंपदा, प्रॉपर्टी हे बाळ तेव्हाच सांभाळेल, वाढवेल, जर ते बौद्धिकदृष्ट्याने म्हणजे परिपूर्ण केपेबल असेल. आणि त्या कपॅसिटीज जर जन्मजात बाळाकडे निर्माण नाही झाल्या, तर ही सगळी संपत्ती, तुमचं जे काही असेल ते झिरो, त्याला व्हॅल्यू झिरो आहे. अगदी. मग एवढी मोठी रिस्क आजचे कपल्स का घेतायत? डिलिव्हरीनंतरच काम करायला का तयार होत आहेत? माझं असं स्पष्ट मत आहे, आज वर्किंग आहात, वेळ देता येत नाही ना, पहिली प्रायोरिटी बाळ आहे. आज तुम्ही केपेबल आहात ना, टाटा नाहीतर बाटा जॉब देईल. जॉबच्या ठिकाणी तुम्हाला प्रेशराईज होत असेल, तुम्हाला बाळाला गर्भातल्या वेळ देता येत नसेल, तर जॉब सोडा. जॉब परत करता येईल. बरोबर. आणि माझं उदाहरण आहेत माझ्याकडं. आमच्याकडे एक कपल होतं. म्हणजे खरं तर हे कपल अनेक ठिकाणी फिरत असायचं व्यवसायानिमित्त आणि एन्जॉय करत होते. त्यांना असं वाटायचं, की बाळ आलं की आता रिस्ट्रिक्शन्स येतील. बाळ आलं की अडथळा येणार, आपल्याला फिरता येणार नाही आणि बाळाला घेऊन सगळं कसं मॅनेज व्हायचं. अनेक वर्ष प्रेग्नन्सी अवॉइड केली. बट फायनली आई पण मातृत्व म्हणतात ना, की मातृत्वाशिवाय स्त्रीचं आयुष्य अपूर्ण आहे. मातृत्व अनुभवायचं होतंच. निर्णय तरी घ्यायलाच हवा, कधीतरी डिसिजन घेतलीच पाहिजे. मग फायनली डिसिजन घेतली आणि तेव्हाच माझं वर्कशॉप त्याने अटेंड केलं. त्यांना बळ मिळालं डिसिजन घ्यायला. डिसिजन घेतली. ही सगळी प्रोसेस त्याने आमच्यासोबत जोडून फॉलो केली.
बाळ 20 महिन्याचं असताना ती आई ऑनलाईनला जेव्हा वर्कशॉप्स होता तेव्हा शेअरिंगला आली आणि त्या आईनं शेअर केलं की सर थँक्यू सो मच, माझं बाळ आज 20 महिन्यांचं आहे. क्या बात आहे. आणि या 20 महिन्याच्या काळात म्हणजे तिनं सांगितलं की आधी बाळ जन्माला घालायच्या आधी तुमचा विचार ऐकायच्या आधी आम्हाला वाटायचं की बाळ म्हणजे जबाबदारी, बाळ म्हणजे प्रॉब्लेम, बाळ म्हणजे अडथळा. बट सर तसं नाही आहे. आमचा विचार रॉंग होता. आम्ही तुम्हाला ऐकलं, सगळ्या प्रोसेसला फॉलो केलं. आज माझं बाळ मिहिरा त्या मुलीचं नाव आहे. मिहिरा आमची 20 महिन्यांची आहे. पण सर 20 महिन्यांच्या या एजपर्यंत आज मिहिराला घेऊन आम्ही 45 फ्लाईट, 19 देश आणि 3 कॉन्टिनेंट फिरून आलो आहे. क्या बात आहे. कसलाही बाळाचा त्रास नाही आहे. उलट आम्ही गर्भसंस्कार केल्यामुळे आम्ही आज आमचं पॅरेंटहूड सेलिब्रेट करतोय. बाळाला घेऊन जिकडे-तिकडे जातात ते कसलाही बाळाचा त्रास नाही. बाळ एकदम काम, कूल, शांत, एकदम मस्त आहे. आणि क्या दिस बात इज ऑल बिकॉज ऑफ यू. येस. सर तुम्ही हे उदाहरण देण्याच्या आधी सांगितलं की हे कपल असं का करतायत? त्याचं कारण हे आहे की त्यांना माहीतच नाही आहे. एक्झॅक्टली. ॲक्च्युअली परिणामांची जाणीव त्यांना माहीत नाही की या गोष्टींमुळे काय घडू शकतं हे त्यांना माहीत नाही. काय सांगाल तुम्ही की या कपलला की जर प्रेग्नन्सी जर राहिली किंवा कन्सिव्ह झालं तर किंवा होण्यापूर्वी विचार करण्यापूर्वी आणि कशा पद्धतीने यांचा रोडमॅप असला पाहिजे? पहिली गोष्ट, जर तुम्ही पॉडकास्ट ऐकताय तर तुम्ही राईट ठिकाणी आलाय किंवा संधी आहे असं मी म्हणेन. मी म्हणत नाही की तुम्ही माझ्यासोबत जोडलेत जा. माझा अट्ठास आहे की प्रत्येक घराघरातल्या स्त्रीनं कार्यशाळा केली पाहिजे, जी 4 तासांचा अवेअरनेस प्रोग्राम आमचा असतो, ऑफलाईन असो ऑनलाईन असो, केलाच पाहिजे. त्यातनं तुम्हाला क्लॅरिटी मिळते. आणि त्यानंतर महत्त्वाचं काय, माझा प्रश्न असतो की तुम्ही स्वतः करू शकत असाल, घरातलं सगळं ते वातावरण अनुकूल असेल तर बिनधास्त करा. मी ओपनली आणि ट्रान्सपरंटली विदाऊट हाईड अँड सीक काय करायला पाहिजे ही प्रत्येक गोष्ट शिकवत असतो. आणि जर वातावरण मिळणार नसेल, ती कन्सिस्टन्सी राहणार नसेल, तर मात्र तुम्ही GSC सोबत पुढं जोडलं गेलं पाहिजे. इथे वेळेचा किंवा पैशाचा विचार नाही केला पाहिजे, कारण हे बाळ या युटरसमध्ये परत कधीच येणार नाही. या बाळाला या आईची कुस परत कधीच भेटणार नाही. त्यामुळे इथे वेळेचा आणि पैशाचा विचार न करता डोळे झाकून या प्रवासामध्ये त्यांनी सहभागी झालं पाहिजे, सेलिब्रेट केलं पाहिजे. माझा पालकांना प्रश्न असतो की तुम्हाला काय महत्त्वाचं आहे? संतती महत्त्वाची आहे का संपत्ती महत्त्वाची आहे? मला वाटतं की हा प्रश्न प्रत्येक पालकांनी स्वतःला विचारावा. ज्यांना संपत्ती महत्त्वाची आहे त्यांनी मला वाटतं की बाळाचा विचारच करू नये. आणि ज्यांना संतती महत्त्वाची वाटते त्यांनी मात्र संपत्तीचा विचार करू नये, त्या नोकरीचा विचार करू नये. हा वेळ आणि काही ज्या असतील त्या फीज भरून जॉईन केलं पाहिजे. हा प्रवास सेलिब्रेट केला पाहिजे. कारण बरेचदा लोकांना डिसिजन घेता येत नाहीत. लोकांना वाटतं की फीज आहेत. फीज हा प्रॉब्लेम नाही आहे. फीज कशासाठी असतात? फीज यासाठी असतात की तुमच्या कमिटमेंटसाठी. तुम्ही जेव्हा पैसे पे करता तेव्हा तुम्ही पैसे पे करत नाही, तुम्ही कमिटमेंट पे करता. आज 40 लोकांची टीम, 6 डॉक्टर्स, अनेक सॉफ्टवेअर्स या गर्भवती महिलांना ऊर्जा देण्याचं काम करतायत, काळजी घेण्याचं काम करतायत. सो डेफिनेटली तुम्ही पैशांचा विचार नाही केला पाहिजे. पैसे केव्हाही येतील. आज नसतील, मी म्हणत नाही आज आहेत. आज नसतील, पैसे उद्या येतील. पण हा वेळ त्या पैशानं परत विकत घेता येत नाही. एकदा का हे बाळ जन्माला आलं, लाखो, करोडो, अरबो, खरबो रुपये देऊन सुद्धा तुम्हाला 1 मिनिटासाठी सुद्धा पुन्हा युटरसमध्ये आणता येत नाही. त्यामुळे पैशांचा विचार नाही केला पाहिजे. पहिली ही प्रोसेस जाणून घ्या. याचं महत्त्व, मूल्य काय आहे ते जाणून घ्या आणि हा वेळ त्या बाळाला सर्वगुण संपन्नता देण्यासाठी इन्व्हेस्ट करा. आज जेव्हा तुम्ही हा वेळ देत नाहीत ना, त्यावेळेला त्याची किंमत त्या बाळाला आयुष्यभर चुकवावी लागते. कारण माझं स्पष्ट मत आहे की जन्मानंतरचं यश हे जन्माआधीच्या 9 महिन्यांमध्ये डिझाईन केलं जातं. सो तुमच्या बाळाला या 9 महिन्यांमध्ये बौद्धिक क्षमता चांगल्या भेटलेल्या आहेत ना, ते बाळ शाळा काय कुठेही जगाच्या पाठीवर जाऊ दे, जिथे जाईल तिथे ते यशस्वी होणार आहे. जर त्या बौद्धिक क्षमता चांगल्या दिलेल्या असतील तर. आणि त्या या 9 महिन्यांमध्ये मिळत आहेत. त्यामुळे हे 9 महिने प्रत्येक कपलनं जागरूकपणे आपल्या बाळासाठी इन्व्हेस्ट केलेच पाहिजेत. इथे पैशांचा किंवा अन्य गोष्टींचा विचार न करता. कारण का मी हे सांगतोय? कारण अनेक कपल्सना म्हणजे कार्यशाळेमध्ये येण्यासाठी सुद्धा बरेचदा अगदी ₹99, ₹299च्या फीज भरताना सुद्धा लोकं विचार करतात. सो या फीज नाही आहेत, हे तुमचे कमिटमेंट प्राईज आहेत. कारण हे ₹99 नाही घेतले ना, तुम्ही नाही येणार आहात वर्कशॉपला. फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत नसते.
आणि त्यामुळे तुम्ही इकडे जागरूकपणे आलं पाहिजे आणि मी जे सांगतोय ते स्पष्टच सांगतोय. कारण ही प्रोसेस महत्त्वाची आहे. त्या प्रोसेसचा विचार करा. आज फोन घ्यायला गेलं तर सर्वसाधारण 2 वर्ष टिकणारा फोन आम्ही 20-25 हजार रुपयांचा घेतो. बरोबर. आयुष्यभर टिकणारी ती बौद्धिक क्षमता त्या बाळाला देताना मागे का? आज मॅटर्निटी फोटोशूट करतो त्याचा त्या गर्भातल्या बाळाला काय फायदा आहे? पहिल्या महिन्यावाईज प्रत्येक महिन्याचा बर्थडे सेलिब्रेट करता ₹1000 तरी खर्च करत असाल. त्याचा त्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला काय फायदा आहे? काहीच नाही. पहिला बर्थडे आम्ही 4-5 लाख रुपये खर्च करून करतो. त्याचा त्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला काय फायदा आहे? इतकंच काय तर LKG, UKGला सुद्धा आज आम्ही 50,000 ₹1,00,000 फीस भरतो. त्याचा गर्भात वाढणाऱ्या बाळाला आयुष्यभरासाठी काय फायदा आहे? नाही. काहीच नाही. पण त्याला तरी कळत आम्ही पण नाही. तुम्ही सोनं देता, जमीन जायदाद देता. त्याला ते माहीत पण नाही. एक्झॅक्टली. ज्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत, ज्या बौद्धिक क्षमतांनी परिपूर्ण बाळ जन्माला घाला. स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान ही आई आयुष्यभराची भेट म्हणून त्या बाळाला देते. ती द्या. एक्झॅक्टली. सर, आजच्या पॉडकास्टमधला खरं तर शेवटचा प्रश्न विचारतो, की ज्या मोबाईलचं तुम्ही आत्ता उदाहरण दिलं, ह्या मोबाईलचा किंवा टेलिव्हिजनचा या ज्या गर्भवती माता आहेत, त्यांनी कितपत वापर केला पाहिजे? कारण वेळ असतो, निवांत असतात, घरी असतात. कसं आहे सर, हे इन्फॉर्मेटिव्ह टूल आहेत. दुधारी शस्त्र आहे मी म्हणेन. निगेटिव्ह गोष्टी पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. किंबहुना पॉझिटिव्ह गोष्टी करण्यासाठी, सकारात्मकता पेरण्यासाठी सुद्धा याचा चांगला वापर करता येतो. आज जगातलं हवं ते योग्य ते ज्ञान, तुम्हाला हवं ते ज्ञान, मी म्हणतो की हातामध्ये असणारा हा मोबाईल म्हणजे जीन आहे, म्हणतं ना, तो अल्लादीनचा चिराग आहे. त्याला जर तुम्ही प्रॉपर युटिलाइज केलं तर तुम्हाला जे हवं ते सगळं हा प्रोव्हाइड करू शकतो. बरोबर. त्याचा वापर कसा करायचा हे त्याच्या हातात आहे. बरेचदा प्रेग्नन्सीमध्ये म्हटलं जातं मग स्क्रीन टाईम. आजच्या जमान्यामध्ये आजचं ह्या असणारं टूल आहे, त्याला वापर योग्य पद्धतीनं केलं तर ते तुमच्यासाठी काय वरदान आहे. तो अल्लादीनचा जीन आहे. योग्य पद्धतीने या गोष्टींचा वापर करा. आयुष्य सुंदर आहे. अजून सुंदर बनवता येणं शक्य आहे. फक्त जन्माला आलो आणि मरून गेलो एवढ्यासाठीच आयुष्य नाही आहे. आयुष्यात कदाचित तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही करता आलं नसेल तर ती स्वप्न कदाचित त्या बाळाला जन्मजात सर्वगुण संपन्नता देऊन गर्भसंस्कारांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही दिल्यात, तो 9 महिन्यांचा वेळ बाळाला दिलात, तर कदाचित तुमची ती स्वप्न हे बाळ पूर्ण करू शकेल. उद्या तुम्हाला अभिमान होईल. असं एक ग्रेट व्यक्तिमत्व निर्माण करण्याची ही अपॉर्च्युनिटी असं मी म्हणेन. अगदी बरोबर. नक्की सर. खरं तर आजचा आपला हा पॉडकास्ट, मी जसं आपण दोनदा उल्लेख केला, हा त्या गर्भवती महिलेपेक्षा तिच्या कुटुंबाला आणि समाजाला हा ऐकणं गरजेचं आहे. नक्कीच कारण गरजेचं आहे सर. त्यांच्यात जर बदल झाला तर ती गर्भवती महिला आनंदी राहू शकते. आणि आज ग्रामीण भागामध्ये आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की महिलेला ते वातावरण मिळत नाही. नाही मिळत. आणि जे परिणाम घडतात ते परिणाम कशामुळे झालेत हे त्यांना माहीत होत नाही. त्याचं सफरिंग ना कदाचित आईवडिलांना टेम्पररी आहे, पण त्या बाळाला आयुष्यभर आहे. मी मगाशी आयुष्यभर. जे म्हणलं ना, तुम्ही या गोष्टी हा 9 महिन्यांचा वेळ बाळाला न देणं म्हणजे बाळाला आयुष्यभर सफर करायला लावणं, कारण त्याची किंमत त्या बाळाला आयुष्यभर भरावी लागते. आजच्या या कॉम्पिटिटिव्ह युगात तुमचं बाळ इतरांपेक्षा वेगळं आणि बौद्धिक क्षमतांनी अतिशय चांगलं असंच असलं पाहिजे आणि त्यासाठीचा हा वेळ मात्र देणं गरजेचं आहे. या ठिकाणी अजून एक मुद्दा मी नमूद करू इच्छितो. नक्कीच. अनेक लोक असतील आता पॉडकास्ट ऐकत असताना त्यांना वाटेल की सर माझा आता 5वा महिना आहे, मग मी मिस केलं का? किंवा 9वा महिना चालू झाला आहे, मग मी खूप मोठी चुकी केली का? काही लोकांना रिग्रेट वाटू शकतो. बट अशा सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे की आज जर तुम्ही पॉडकास्ट ऐकाय, आज जर माहिती घेताय, 1 महिना राहिला आहे ना, 1 महिना म्हणजे 30 डेज आहेत. आपण पाहिलं डिलिव्हरी झाल्यानंतर 1 मिनिटसुद्धा विकत घेता येत नाही. 1 मिनिटासाठी सुद्धा हे बाळ परत युटरसमध्ये येणार नाही. ॲटलिस्ट यू आर लकी की 30 दिवस माहिती शिल्लक असताना आज तुला माहिती पडतंय. आज माहिती पडतंय ना, तर आजपासून डिलिव्हरीपर्यंत मात्र हा वेळ दे. त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचं अनेक उदाहरणं आहेत. आमच्याकडे एक उदाहरण आहे. रोहाना मेंडिरेट्टा म्हणून मुलगी आहे. पहिली मुलगी जिनं 2 वर्ल्ड रेकॉर्ड बनवले वयाच्या 4थ्या महिन्यात. तिची आई स्वाती मेंडिरेट्टा शेवटचे 2 महिने शिल्लक असताना तिला हे माहिती पडलं. मग आमच्यासोबत 2 महिन्याचा प्रवास केला. सो त्या आईला म्हणजे पायलट असल्यामुळे वेळ होता. जास्तीत जास्त वेळ, कारण तिला हे सगळं पटलं, मान्य होतं. तिनं जास्तीत जास्त वेळ गर्भात असताना त्या बाळासाठी इन्व्हेस्ट केला आणि त्याचा परिणाम
तर ते बाळाच्या बौद्धिक क्षमता वाढलेल्या जाणवल्या. 4थ्या महिन्यात एक्स्ट्राऑर्डिनरी ग्रास्पिंग पॉवरसाठी त्या बेबीला 2 वर्ल्ड रेकॉर्ड मिळाले. 2 क्या अवॉर्ड. बात है. सो त्या 2 महिन्यात सुद्धा काही परिणाम होतो. असं नाहीये की तुम्ही लेट आलायत म्हणजे तुमच्या हातातनं गेलंय, तुम्ही आता रिग्रेट करायला पाहिजे असं नाहीये. तर आजही वेळ आहे. जेवढा वेळ आहे ना, म्हणजे एवढंच सांगायचं आहे रिग्रेट करत बसू नका. जे गेलं ते गेलं. जो बीत गया, जो बीत गया. त्याचा विचार करत राहिलात, जे राहिलंय ना हातामध्ये ते पण निघून जाईल. राईट. त्यामुळे ते रिग्रेट सुद्धा परत बाळावरती विपरीत परिणाम करतील. सो ते सोडून द्या. आज तुम्हाला समजलंय ना, तर आजपासून डिलिव्हरीपर्यंत जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस फॉलो करा. नक्कीच सर. खरं तर या माध्यमातून एक गोष्ट जाणवते की हे जे तुमचं काम आहे हे खरं राष्ट्रघटनेचं खूप मोठं काम तुम्ही करताय. कारण तर माझं येणारी स्वप्न आहे, खरं सांगू ना, तुम्ही राष्ट्रघटनेवरती आलात, माझं स्वप्न आहे. 380 वर्षापूर्वी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 16व्या वर्षी, जेव्हा आजच्यासारख्या फॅसिलिटीज नव्हत्या, आजच्यासारखं एन्व्हायर्नमेंट नव्हतं, आजच्यासारखी टेक्नॉलॉजी नसतानाही वयाच्या 16व्या वर्षी महाराज एवढे परिपक्व होते. कारण आईनं गर्भसंस्कारांचं हे बाळकडू दिलेलं होतं. माझा विश्वास आहे, आज जी काही मी चळवळ म्हणून या प्रोसेसकडे पाहतोय, आज जेव्हा ही गर्भसंस्कार केलेली बाळं 15 वर्षांची बनतील, त्यावर्षी ही बाळं, मी आज कॅमेऱ्यासमोर बोलतोय, त्या 15 वर्षाची बनतील त्यावेळेला ही बाळं भारताचं प्रतिनिधित्व करत असतील. इथून पुढे अनेक ऑलिम्पिक विनर याच GSC फॅमिलीमधून बनतील. अनेक भारतरत्न याच GSC फॅमिलीमध्ये बनतील, हा माझा विश्वास आहे. 15 आणि 16व्या वर्षी ही बाळं भारताचं नाव रोशन करतील, हा माझा विश्वास आहे. आणि हे बघा येणारा काळ तुम्हाला सांगेल. नक्कीच सर. तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा जो कॉन्फिडन्स आहे याच्यातूनच सगळ्या गोष्टी दिसून येतात आणि निश्चित तुम्ही जे बोलताय ते घडावं अशी आमची देखील इच्छा आहे. आणि तुम्हाला खरं तर आज तुम्ही वास्तवकट्ट्यावरती आलात आणि ह्या सगळ्या गोष्टींमधलं वास्तव ॲक्च्युली यातल्या बऱ्याच गोष्टी मलाही माहीत नव्हत्या. आणि आज आपण सिटीमध्ये राहतो, सोशल मीडियाच्या जगात आपण वावरतो. बरोबर. सो ग्रामीण भागातील माता महिलांना या गोष्टी पोहोचवण्याचं भाग्य आम्हाला खरं तर लाभतंय तुमच्या माध्यमातून. त्यामुळे नाही सर, खरं तर चांगलं तुमचं म्हणजे अभिनंदन. खरं तर मला इथे तुम्ही बोलवलंत, ही एक चांगली संधी दिलीत. कारण तुमच्या माध्यमातून आज जे काही लोकं पाहतील, ऐकतील, त्यांचं प्रेग्नन्सीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. Exactly. कदाचित त्यांचं बाळ बदलेल, येणाऱ्या भारताचं भवितव्य बदलेल. नक्कीच सो सर. थँक्यू सो मच ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. येस, तुम्ही पण धन्यवाद सर. आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू.